उपस्थितीत सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा जाहीरनामा तर झालायच। त्यासोबत आमच्या सर्व उमेदवारांना ज्या उमेदवारांना तिकीट मिळाले त्यांचं देखील टाळ्याच्या कडकडाटात सगळ्यांनी अभिनंदन करावं। आमचे खरे लढवय शिलेदार हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यापेक्षा ज्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांना तिकीट मिळाले नाही परंतु तरी पण ते भारतीय जनता पार्टीवर श्रद्धा ठेवून निष्ठेने भारतीय जनता पार्टीमध्ये आज इथे राहून भाजपचा कमळाचा झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेच्या लढाईसाठी स्वतःचा त्याग आणि समर्पण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पण टाळ्या वाजवून तेवढ्याच पद्धतीने अभिनंदन करावं। खरं तर माधवजी, आपण या कार्यक्रमाला आलात, चव्हाण साहेबांची अतिशय चांगली संकल्पना एक तर तुम्हाला उपस्थित करणे आणि इंदोरच्या महापौरांना उपस्थित करणे, याला एक विजन म्हणतात। माधवजींचा परिचय अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला आहे। गुरु गोविंद सिंगांच्या स्टेडियमवरती नरेंद्र मोदींची सभा असताना मी आणि बापू आणि प्रवीण आम्ही तिघही त्या सभेचे प्रमुख होतो आणि अथांग जनसागर समोर होता आणि त्यावेळेस मोदीजींनी सभा करून बाहेर निघताना त्या सभेचे प्रमुख माधवजी भंडारी होते आणि जेव्हा जनसागरातून बाहेर पडत असताना सगळी सभेवरची व्यासपीठावरची जी गर्दी मोदींच्या भोवती खूप कोंडाळा करून उभी होती। माधवजी हे नेहमीप्रमाणेच कार्यकर्त्यासारखे बाजूला बसून होते, सभा सगळी माधवजींनी केली होती। पण मोदीजींनी एकदम कोपऱ्यात बसलेल्या माधवजी भंडारींकडे हाक मारली, अरे माधवजी का व्हा, म्हणजे सगळ्यांना सोडलं आणि माधवजींना बोलवलं। त्या मोदीजींचं करावं तेवढं कौतुक कमी आणि आमच्या माधवजींचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण माधवजींनी ती सभा यशस्वी केली हे मोदीजींना माहिती नव्हतं, परंतु नंतर आमच्या सगळ्यांनी सांगितलं, त्यानंतर ते कळालं। त्यांचे साक्षीदार प्रवीण आणि बापू पण इथे आहेत। म्हणजे सगळ्या गर्दीला ओलांडून मोदीजी माधवजींकडे गेले आणि त्यांच्या पाठीवर थाप ठेवून त्यांना प्रेमाने त्यांची साथ घातली, त्यांच्यासोबत चर्चा केली। खरं तर आज इंदोरचे महापौर इथे नाहीयेत चव्हाण साहेब, की तुम्ही जे बोलावलं होतं ते खरं तर एक चांगल्या उद्देशाने त्यांच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाही। माधवजींना बोलवणं आणि इंदोरच्या महापौरांना बोलवणं याच्यातच आमच्या जाहीरनाम्याचा संकल्प सिद्ध झालेला आहे। कारण इंदोरचं स्वच्छता आहे, इंदोरची खानपानाची चंगळ आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, अहिल्यादेवींचे त्या ठिकाणी ती राजधानी होती। खरं तर म्हणजे चव्हाण साहेबांच्या मनामध्ये इंदोर सारखं शहर जे आज भारतामध्ये नव्हे जगातल्या अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं जे केंद्र आहे ते त्या ठिकाणी आपल्या नांदेड शहराला त्या प्रकारचं व्हिजन मिळावं आणि त्या प्रकारचं या ठिकाणी नांदेड शहर व्हावं ही त्यांची संकल्पना त्यांनी अधोरेखित या ठिकाणी केलेली आहे। खरं तर या ठिकाणी व्यासपीठावरच्या मंडळीसोबत आम्ही आणि चव्हाण साहेब खरं तर खूप अभ्यास केला, 6-7 दिवस 8 दिवस। मला वाटतं मी आता श्रीजयाताईंना विचारलं की चव्हाण साहेबांनी BSc आणि MBA केलं साहेब, पण आपण या 10-15 दिवसामध्ये इतका अभ्यास केलेला मी जवळून पाहिलं। बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला। म्हणजे माधवजी म्हणजे एखाद्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्ही देखील एवढा अभ्यास केला नसेल, म्हणजे मी स्वतः चव्हाण साहेबाबद्दल म्हणणं झालं, मी स्वतः अभ्यास केला नसेल साहेब। इतका अभ्यास बारकाईने म्हणजे नोट्स लिहून काढणं, म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत बारीक सारीक त्याचे सगळे विषय, तो काय करतो, कसा वागतो, समाजात कसा आहे, त्याचा जनतेमध्ये कसा आहे, तो नीतिमत्ता कशी आहे, तो संस्कारित आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये। आणि इथे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जुन्या नव्याचा काही वाद नाही। माझी तर सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे, तर आता हा सगळा विषय संपलेला आहे आणि चव्हाण साहेब आल्यानंतर ही शक्ती पूर्णपणे ताकदीने मोठी झालेली आहे आणि ज्या पद्धतीने अभ्यास करून, ज्या पद्धतीने एक माणसाचा म्हणजे रात्री 1:30, 2, 3 वाजेपर्यंत अभ्यास करून ही ज्या पद्धतीने त्यांनी यादी प्रकाशित केली, याच्यामध्ये सगळ्यांचं सामूहिक नेतृत्व असलं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय कोणाला असेल तर ते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना आहे। त्यांचं खरं तर आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं। खरं तर त्यांनी एवढा सगळा अभ्यास केला, परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर आता माझी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पण काही विनंती आहे। मी काही फार जास्त वेळ काही बोलणार नाही, कारण मला चव्हाण साहेबांचं ऐकायचं आहे।
पण तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आज तुम्हाला तिकीट मिळाले त्या आविर्भावामध्ये राहू नका, काळे काच वर करून राहू नका, काळे गॉगल असतील तर ते काढून टाका, गळ्यातल्या सोन्याच्या चेनी असतील तर त्या पण लोकांना दाखवू नका. तुम्ही लोकांच्या समस्या बनवणारा माणूस म्हणून म्हणा, नेता पण जो आहे त्या माणसांना वाटलं पाहिजे की हा आपल्या घराघरातला माणूस आहे. त्याच्यानंतर जो कार्यकर्ता तुम्हाला फोन करतो त्या कार्यकर्त्याचा तुम्ही फोन उचला. तुम्हाला या काळामध्ये फोन उचलणं शक्य नसेल, त्याची पॅरलल सिस्टीम नेमा, पण त्याचा मोबाईल नंबर सेव्ह केला पाहिजे. रात्री झोपताना काय अशोकराव किंवा काय प्रदीप, काय त्याला आशिष, असं सगळ्यांना तुम्ही बोललं पाहिजे. असं त्या माणसाला खूप चांगलं वाटतं. हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून साहेब फोन येतात, तर साहेब अशा वेळेला त्या सर्वसामान्य माणसाला जर समजा आपण एखादा बेड मिळवून दिला तर तुम्हाला सांगतो त्या घरच्या घर तुम्ही जिंकू शकता. एखाद्या ठिकाणी शासनाच्या कामामध्ये जर एखादी केस आणली, मी अमरनाथ राजूरकरांचं पाहिलं की काही असलं, अरे अमर फोन ठेव, अमर फोन ठेव, तर अमर फोन ठेवतच नाही. म्हणजे अशोकरावजी एवढं सारखं सांगतात तर ते अमरभाऊ फोन चालूच असतो त्यांचा. त्यांच्या खालच्या पातळीवरच्या माणसाला प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असतात. माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तहसीलदारचं काम आहे, घरातलं काम आहे, अनेक विषयासाठी अधिकारी सहकार्य करत नाहीत, त्यावेळेस आपण त्या माणसासाठी धावून गेलं पाहिजे. हे सरकारी दप्तरात असेल किंवा तुम्ही अनेक ठिकाणच्या वैयक्तिक त्यांच्या समस्या असतील त्याच्यासाठी पण तुम्ही या काळात नव्हे तर नगरसेवक झाल्याच्या नंतर देखील तुम्हाला त्यांच्या मनामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर मी तुम्हाला सांगतो की लोक खूप जण म्हणतात चव्हाण साहेब की पैशाच्या बळावर निवडणुका लढविल्या जातात, पण मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी, जर समजा संकटात उभा राहणारा जर समजा मजबूत खांदा त्या माणसांना मिळाला तर त्या ठिकाणी लोक 1000-500च्या नोटाला भिरकून टाकतात आणि त्याच माणसाच्या पाठीमागे उभं टाकतात. माझी तुम्हाला विनंती आहे की बॅनरवर चेहरे लावल्याला मतं येत नाहीत, कामाच्या क्षणी कोण धावून येतो त्या माणसाला मतं मिळतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कामाच्या क्षणी मदत करणारा जो माणूस असतो, आणि तुम्हाला अर्ध्या रात्री कोणी फोन केला, साहेब 1:30 वाजता फोन केला मी, आणि मी तो आज मला घरावरून भेटायला आला, म्हणजे 2:30 वाजता त्याचा फोन आला, पोस्टमार्टम साठी माझा मृतदेह देत नाही झाले साहेब माझ्या वडिलाचा. अमरभाऊ हे आपण सगळेजण करतो, पण अशा प्रकारची देखील जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, जेणेकरून अशा छोट्या मोठ्या विषयांमध्ये निवडणूक असल्यानंतर हे सगळं काही तुमच्या त्यांना शक्य नाही, पण तुमचं ऑफिस असं निर्माण करा, कार्यकर्त्यांची एक टीम निर्माण करा, आलेला प्रत्येक फोन तुम्ही रिसिव्ह करा, आणि हे उपयोगी राहणं आणि मदतीस जाणं हे पैशापेक्षा फार मोठं शस्त्र आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. माणुसकीची भाषा वापरा, आणि तुमच्या वार्डामध्ये सातत्यानं जर तुम्ही फोन करून जर काम केलं तर घराघरात तुमचं नाव पोहोचेल, आणि मदत छोटी असेल किंवा मोठी असेल तुमची भावना मोठी ठेवा. माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र प्रार्थना आहे, आपला तुपला करू नका. आम्ही जात पात धर्म काहीच बघितला नाही. चव्हाण साहेबांनी देखील हा इथला आहे का तिथला आहे हा देखील बघितला नाही. आमच्या सगळ्या टीमनी, संतुकराव होते, आमचे संघटन मंत्री आता या ठिकाणी उपस्थित नाहीत, माजी नगराध्यक्ष, महानगराध्यक्ष श्रीजयाताई, आमची सगळी टीम होती. आता मी खरं तर ज्या लोकांचं बलिदान झालंय आणि तरी ते पक्षात आहेत त्यांचे जर नावं घ्यायला गेलो तर मला भाषण संपणार नाही, पण मला हे म्हणायचं की होळीपासून ते पूर्ण शेवटच्या आमच्या राजकारणापासून पासून पुढच्या दरोड्यापर्यंत अनेक असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना तिकीट नाही मिळाली, पण साहेब त्यांनी पक्ष नाही सोडला, तुमची साथ नाही सोडली, भारतीय जनता पार्टीची साथ नाही सोडली. मला असं वाटते की त्या कार्यकर्त्यांना देखील आपल्याला भविष्यामध्ये न्याय मिळवून देणं फार आवश्यक आहे, आणि त्यांना आपल्या सगळ्यावर एक प्रकारची श्रद्धा आहे. साहेबांनी ज्या पद्धतीने आता आपल्याला सगळ्यांना संकल्पनामा दाखवलेला आहे, विजन पण दाखवलेला आहे. मी फक्त 2-3 शब्दामध्ये काही गोष्टी फक्त या ठिकाणी सांगून माझं भाषण आटोपत घेणार आहे. माझे मित्र जाहीरनामा लिहिणारे संतोष पांडागळे यांचं देखील टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं, कारण त्यांनी देखील मोठं बलिदान पत्करून जाहीरनामा लिहिलेला आहे. खरं आहे, बिचारे म्हणजे माझे मित्र आहेत, क्लासमेट आहेत, पण त्यांनी जाहीरनामा छातीवर धोंडा ठेवून लिहिला, हे कौतुक करा इतकं कमी आहे का? बरोबर आहे, चूक आहे? ते सांगणं योग्य नाही तसं. आता साहेब या ठिकाणी आपली जी ट्रॅफिकची समस्या आहे सगळ्यात महत्वाची, लोकांना आपल्याला या विळख्यातून आपल्याला मुक्त करावं लागेल. या ठिकाणी टीचिंग सेंटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, आपल्याला शिक्षणाचं हब या ठिकाणी करणं आवश्यक आहे. डॉक्टरांचे या ठिकाणी खूप मोठे क्लिनिक चालतात,
या ठिकाणी मेडिकल टुरिझम आणि मेडिकल हब आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण आपण दोघांनी मिळून राज्यसभेमध्ये राहून साहेब आपण रेल्वे आणल्या, विमानं आणली, पण या ठिकाणी जर समजा आपण त्याच्या माध्यमातून जर मेडिकल टुरिझम जर करता आलं, मेडिकल हब जर या ठिकाणी करता आलं, टीचिंगचं हब या ठिकाणी करता आलं, एआयच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी आपण दोघांनी मिळून अश्विनी वैष्णवांच्या पाठीमागे लागून एआयचं हब जर या ठिकाणी आपण निर्माण करू शकलो तर या नांदेड शहराचा चेहरा कायापालट होण्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जर कोण करू शकतं तर मी अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसांच्या व्हिजन मध्ये, अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात आपण सगळेजण मिळून हे करू शकतो. त्यामुळे या ठिकाणी गोदावरी नदीची स्वच्छता असेल, गोदावरी नदीच्या बाजूचे आजूबाजूचे घाट असतील, काही ठिकाणी साहेब आपण लंडनला गेलो होतो, त्या ठिकाणी थेम्स नदी देखील गोदावरी नदी जसे नांदेडच्या मधोमध जाते त्या पद्धतीने आपण दोघं फिरलो. त्या ठिकाणी आपण पाहिलं की सायकलिंगचं शहर झालं साहेब, तिथं वाहनं देखील कमी झाली. म्हणजे सायकलिंगचं शहर असलेलं लंडन मी आणि चव्हाण साहेबांनी बघितलं. म्हणजे धूर नाही, प्रदूषण नाही, आपल्या इथलं देखील धूळ नाही, प्रदूषण नाही, अशा प्रकारचे विजन माझ्या मताने चव्हाण साहेबांच्या मनामध्ये अनेक दिवसापासून आहे. या ठिकाणी गुरुद्वारा आहे साहेब, खरं तर गुरु गोविंद सिंगाची पवित्र या ठिकाणी स्थळ आहे. गुरु ग्रंथ साहेबांची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. भविष्यामध्ये आपण जर समजा याला होली सिटी जर करता आलं आणि नशामुक्त नांदेड करता आलं तर ती सगळ्यात मोठी श्रद्धांजली गुरु गोविंद सिंगांच्यासाठी पृथ्वी राहील असं मला वाटते. या ठिकाणी डॉक्टर लेनचा असेल विषय किंवा पेशंट येणारी अडचण असेल, त्या ठिकाणी देखील मल्टी स्टोरी पार्किंग करून ट्रॅफिकची समस्या आपल्याला सोडवता येईल का? आताच आपण काळेश्वरला जाऊन आलात साहेब, आदरणीय BN चव्हाण साहेबांच्या अस्थि विसर्जन करून आलात. खरं तर माझ्याही कुटुंबाचे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते, पण मी माधवजींना घ्यायला गेलो आणि तुम्ही त्या तिकडे गेलात. खरं तर साहेब त्या काळेश्वरच्या त्या जलाशयाला विदेशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतात. ते पर्यटक त्या जलाशयाच्या मध्ये बोटिंगसाठी आकर्षण करता येतं, जलपर्यटनाची व्यवस्था करता येऊ शकते, गुरुद्वाऱ्याचं दर्शन करता येऊ शकते. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं साहेब, सगळ्यांचा या ठिकाणी जो आहे तो कचरा शून्य केलेलं नांदेड. जर आपल्याला जर समजा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर हे स्वच्छ गोदावरी नदीची थीम जर आपण नांदेड शहरामध्ये केली तर प्रदूषण मुक्त नांदेड, तंबाखू मुक्त नांदेड आणि भविष्यामध्ये काँग्रेस मुक्त नांदेड देखील आपल्याला करायची, आपल्याला तयारी आपल्याला करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण हे सगळं काही करायला लागलो, एक प्रकारे नांदेड मधल्या तरुणांना व्हिजन देणं, नांदेड मधला हा ऐतिहासिक गुरुद्वारा आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ बनवणं आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक स्मार्ट सिटी, एक चांगल्या प्रकारचं शहर, भविष्यामधले एक दर्जेदार अशा प्रकारचं शहर आपण सगळेजण मिळून या ठिकाणी करूया. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी काही टीम या ठिकाणी उभे टाकलेली आहे त्या सगळ्या टीमच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी झोकून देऊन काम करावं. माझे पत्रकार बंधूंना पण विनंती आहे, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंटच्या बंधूंना पण माझी विनंती आहे की जे चांगलं आहे ते घ्या. बऱ्याच वेळेला आपल्या माध्यमातून आम्हाला जनतेमध्ये जायची संधी मिळते आणि जनता जनार्दनाला आम्ही जे काही सांगितलंय, आमच्या ज्या काही चांगल्या ज्या अपेक्षा आहेत, आज आम्ही या ठिकाणी वंदे भारत आणले साहेबांच्या मार्गदर्शनातून. पुणे आणि हैदराबादची वंदे भारत पण आम्ही आणणार आहोत. म्हणजे विमानाची तर साहेबांनी चंगळच केलेली आहे. तिरुपती, गोवा, त्या ठिकाणी शिर्डी, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रत्येक विभागामध्ये वेगळ्या पद्धतीच्या सोयी इथल्या सर्वसामान्य माणसांसाठी, गरीब रथ असलेल्या पॅसेंजर ट्रेन पासून ते विमानांपर्यंतच्या अनेक गोष्टींची सोय या नांदेड शहराला आम्ही करून दिलेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून आमच्या पाठीमागे आशीर्वाद द्यावा. आपण सगळ्यांनी मिळून एक सत्पात्री मतदानाचं दान आमच्या पदरामध्ये टाकावं. भारतीय जनता पार्टीचं, मोदीजींचं सरकार मध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि या ठिकाणचं ट्रिपल इंजिन याच्या माध्यमातून बहुमताने आपल्याला या नगरपालिकेवर आपला कमळाचा झेंडा आणि RPI गटासोबत आपली युती आणि सगळेजण मिळून आपण एका ताकदीने या महापालिकेला एकत्र आणून आपण माननीय मोदीजींना आणि देवेंद्रजींना गिफ्ट म्हणून नांदेडची महापालिका देण्याचं या ठिकाणी आपण वचन आणि संकल्प करू, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.